पॅकिंगसाठी हा कपडा आणलेला आहे गोल्डन कलरचा। तर आपण याला कट करून घेऊया। बघा मी छान घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे आहे त्यांनी आपण कट करून घेणार आहोत। आणि पॅकिंगसाठी खूप छान आहे ही जाळी। तर खूप सुंदर असं आपलं गिफ्ट छान डेकोरेशन होतं यामध्ये। तर बघा आता आपण हे छान कट करून घेऊया। तर इकडून आपण कट केलेला आहे। तर इकडे ह्या साईडने पण आपण कट करून घेणार आहोत। रुमालाची घडी जशी असते चौकोनी तशी आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुमचा गिफ्ट जेवढ्या आकाराचा आहे तेवढा पुरेल असे आपल्याला ही जाळी घ्यायची आहे। आणि पुरण उरेल थोडंसं शिल्लकच घ्यायचं आहे आपल्याला त्याला छान मिऱ्या वगैरे करायला। तर बघा आता हे छान आपलं कट करून झालेलं आहे। तर यावर आपण आता समाई ठेवूया आणि अशा मध्यभागी आपण समाई ठेवून घ्यायची आणि चारही कोपरे जॉईन करून घ्यायचे आहे। चारही कोपरे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असं पॅकिंग होत आहे। तर समाईच्या मापाच्या थोडंसं शिल्लक आपण घेतलं होतं आणि चारही बाजू आपण छान पॅकिंग करून घेणार आहोत। रबरनी करू शकता किंवा तुम्ही दोरीच्या साहाय्याने पण करू शकता पॅकिंग। तर मी छोटंसं रबर घेतलेलं आहे, त्या रबरनी मी पॅक करून घेते। रबर बँड लावून घेऊया आपण। तर हे गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे। मी पण गिफ्ट देण्यासाठीच आणलेलं आहे, तर हळदी कुंकासाठी। आणि बघा हे छान आपलं पॅकिंग होत आहे आता 2 राऊंड मारून। आणि याला छान आपण आता फुलाचा आकार देणार आहोत, पाकळ्या पाकळ्या करणार आहोत। सगळीकडून पाकळ्या येणार आहेत। बघा जे मोठे साईजचे ते 3 पानं आलेले होते ते आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले छान समप्रमाणात पाकळ्या तयार होतील। तर बघा असे मी केलेले आहेत। बघा ही अशी आपली पॅकिंग झालेली आहे। तर बघू शकता किती सुंदर अशी पॅकिंग दिसत आहे। वरून पण किती सुंदर असं फूल दिसत आहे। आणि आता आपण अशा सगळ्या पॅकिंग करून घेऊया, सगळ्या समाई अशाच पॅक करून घेऊया। बघा अशा पद्धतीने मी पाची पण करून घेतलेली आहे आणि किती सुंदर दिसत बघा। तर हे तुम्ही खोक्यातही देऊ शकता किंवा असंही तुम्ही पॅकिंग दिली तरी छान वाटेल। तर बघा अशा आपल्या छान डेकोरेशन झालेल्या आहेत या समाया।